नमस्कार माझ्या गोड ताईंनो. माय फॅशनमध्ये मी प्रतिभा. आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजला फिटिंग कसं करायचं. मागच्या भागाला जास्त होतं किंवा पुढच्या भागाचं मोठं होतं असं काहीतरी होतं. त्याच्यासाठी काय करायचं, मागच्या भागाचा सेंटर काढायचा. सेंटर काढला की तिथे बरोबर पुढच्या भागाची जिथे हुक लावलं आहे ते बरोबर सेंटरवर ठेवायचं आणि सरळ बाजूनी आधी कॉर्नर शिवून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं राहिलं असेल ते कट करणार आहे आपण. आणि मुंड्याच्या वेळेस काय करायचं, जिथे आपण बाही जोडली त्या दोन्ही शिलाया वरच्या बाजूला करायच्या, म्हणजे आपल्या बाजूला करायच्या आणि शिवून घ्यायचं. तसंच या साईडला करताना जिथे आपण काजं करणार आहे तिथे वाढीव पट्टी जी वापरली आहे ती सोडून बाकीचा भाग सेंटरवर ठेवायचा आणि परत जसं आपण कॉर्नर शिवून घेतले, मुंड्याच्या बाजूचं शिलाई आपण वरच्या बाजूला केली बाहीकडे आणि शिवून घेतलं. एक्स्ट्राचं राहिलेलं कट केलं. त्याच्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा. उलटा केल्यावरती मग एकदम आपण जशी दाबटीप देतो त्या पद्धतीत टीप देऊन घ्यायची, दाबटीप दिल्यासारखी दोन्ही बाजूला. आणि मग ब्लाऊजचं फिटिंग करायला घ्यायचं. ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं, तर खाली कमरेच्या बाजूला जिथे आपण हुक लावणार आहे तिथून छातीचा चौथा भाग टाकायचा आणि कमरेकडनं कमरेचा चौथा भाग टाकायचा. असं दोन्ही करून सरळ जोडून घ्यायचं. ती सरळ लाईन येते मग तुमची फिटिंगची. आणि दंडघेराचा निम्म करायचं. बघा पूर्ण एकसारखी सरळ लाईन आली आता. का तर आपण मध्ये सेंटर काढून पुढचे भाग जोडले ना, मागच्या भागाचा सेंटर काढून. त्याच्यामुळे फिटिंगची लाईन आपली ही परफेक्ट सरळ आलेली आहे. या साईडला पण सेम तसंच करायचं. फक्त जी आपण वाढीव पट्टी लावलेली असती काजं करण्यासाठी ती सोडायची. त्याच्यापुढे कमरेचा चौथा भाग, नंतर परत छातीला ते सोडून छातीचा चौथा भागाला मार्किंग करायचं आणि परत दंडघेराच्या निम्म करायचं. ते पण एकदम सरळ लाईनीत येतं. ती सरळ लाईनीची टीप परत आपण फिटिंगची मारून घेणार आहे. तसंच सेम एक 2-3 टिपा जास्त देतो आपण, का तर पुढे मागे त्यांना उसवायला वगैरे लागलं तर म्हणून. दोन्ही साईडला तशा जास्तीच्या टिपा देऊन घ्यायच्या. तुम्हाला मी ते बॉलपिन लावून दाखवते आहे की बघा आपलं कसं एकसारखं एका लेवलमध्ये आलं आहे. कुठेही पुढचा भाग मोठा झाला नाही किंवा मागचा भाग मोठा झाला नाही. एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये आलं आहे. स्लीव्जची पण बघा एकदम सरळ लाईन आली. खालीवरसुद्धा झालेलं नाही आहे, बाही जोडलं आहे तिथं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब